हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान, मस्त मजेत असाल आणि तुमची दिवाळीची तयारी जोरदार चालू असेल. कारण आता सगळीकडे सध्या दिवाळीचंच तयारी चालू आहे सगळ्यांची. तर तुम्ही थंबनेल बघून तुम्हाला कळलं असेल की मॉर्निंग रुटीनचा ब्लॉग आहे. जेव्हा ऑफिसला जायचं असतं तेव्हा सकाळी 5 वाजता उठावं लागतं. 5चा अलार्म असला तरी उठेपर्यंत 5:15 होतातच, कारण कोणीच अलार्म वाजला की उठून बसत नाही. तसंच माझं पण आहे. 5चा अलार्म असतो, पण मी उठून बसेपर्यंत आणि कामाला लागेपर्यंत 5:15 वगैरे होतातच. तर मग सकाळी सगळ्यांनाच आपल्याला हीच कामं असतात, पण प्रत्येक जणाचं नियोजन वेगवेगळं असतं. म्हणून मी तुमच्याबरोबर माझा हा मॉर्निंग रुटीनचा व्लॉग शेअर करते. आणि आजच्या दिवशी तर मला पूर्ण स्वयंपाक बनवायचा होता, म्हणजे डाळ, भात, भाजी, चपाती, खीर असं सगळं बनवायचं होतं. प्लस ऋतुजाला शाळेत जाण्यासाठी तिच्या वेण्या वगैरे पण घालून द्यायच्या होत्या. हे सगळंच असतं, म्हणून मग लवकर उठावं लागतं. त्यानुसार मी तयारी करते आहे. आणि माझा एक दुसरा प्रॉब्लेम असा आहे की मी प्रिपरेशन जास्त आधी नाही करत, कारण वाटण वगैरे करून फ्रीजमध्ये ठेवणं ते मला जमत नाही आणि करतही नाही मी ते. त्यामुळे मग मला सगळंच आत्ता करायचं आहे. तर तुम्ही बघताय की मी उठल्या उठल्या सगळ्यात आधी कुकर लावायला घेतलाय. फ्रेश झाले, छान गरम पाणी पिले माझं, 2 मिनटं बसले आणि मग चालू केलंय स्वयंपाकाला सुरुवात. तर इथे सगळ्यात आधी कुकर लावून घेतला मी. तुम्ही सगळेजण तुमचं नियोजन कदाचित आदल्या दिवशी करत असाल, त्यामुळे खूप बरं पडतं. पण ते प्रत्येकाची चॉईस आहे. कोणाला आधी जास्त प्रिपरेशन करायला आवडतात, कोणाला वेळही मिळत नाही. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या आपल्या सोयीनुसार करत असतं. आणि तसं तर परफेक्ट कुणीच नसतं, पण आपण सगळेच ह्या परफेक्ट बनण्याच्या रेसमध्ये धावतो आहे. त्यामुळे जेवढं जमेल तेवढं करायचं. त्यानंतर एका साईडला कुकर लावून मी जेवण बनवण्यासाठी कणिक मळायला घेतली, कारण चपाती करायची होती. आणि ऑलरेडी मी चपातीचा व्हिडिओ टाकलेला आहे डिटेलमध्ये की परफेक्ट चपाती कशी बनवायची ती. त्याचेच मी इथे तुम्हाला दाखवत होती की कणिक केवढी सॉफ्ट झाली आहे. जर तुम्हाला ही चपाती बनवण्यामध्ये काही इश्यू येत असतील तर तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की जाऊन बघा, मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकते. आज मला वांग्याची भाजी बनवायची होती आणि त्यासाठी वाटण सुद्धा बनवायचं होतं. इथे कणिक मी थोडा वेळ रेस्ट करण्यासाठी ठेवली आणि वांगी वगैरे काढली. इथे मी दाखवते की तुम्हाला आता मला वाटण बनवायचं आहे. त्याच्यासाठी लसूण, कांदा, खोबरं सगळं घेतलं मी. तसं काही स्वयंपाक करण्यासाठी मला जास्त वेळ लागत नाही, कारण एकदा तुमचा हात बसलेला असला आणि तुमचा स्पीड असला म्हणजे कटिंगमध्ये किंवा कामं आवरण्यामध्ये, तर मग तुम्हाला अजिबात वेळ लागत नाही. हा माझा अनुभव आहे. तर मग इथे मी डायरेक्ट वाटणाची सगळी तयारी करून घेतली आणि वाटण भाजायला घेतले. आता तुम्ही म्हणाल की फक्त जेवणाचीच दाखवते आहेस, तर सकाळी क्लिनिंग नसतं का? हो, क्लिनिंग पण असतं, पण सगळाच क्लिनिंगचा पार्ट मी सकाळी नाही ठेवत. आमच्याकडे पाणी भरपूर असतं, रात्री 11पर्यंत पाणी असतं. त्यामुळे मी अर्ध क्लिनिंग संध्याकाळी ठेवते, जसं की लादी पुसणं वगैरे. सकाळी फक्त मी जेवण बनवलेलं किचन क्लीन करते आणि भांडी, बस. बाकी घरात झाडू वगैरे करून जाते. रात्री बाकीचं उरलेलं वॉशिंग मशीन लावणं कपड्यांची किंवा लादी वगैरे क्लीन करणं हे मी रात्री करते. आणि रात्री क्लीन केलेलं असतं, त्यामुळे सकाळी एवढं काही वाटत नाही. आणि आम्ही या घरामध्ये 3च माणसं राहतो, माझी मुलगी, मी आणि माझे हजबंड. ती 10वीला असल्यामुळे ती जास्तीत जास्त क्लासेस आणि शाळेतच असते. मी ऑफिसला असते, त्यामुळे आमचं घर तेवढं खराब होतही नाही. आणि पाणी आणि थोडासा वेळ रात्री असतो, त्यामुळे मग रात्री व्यवस्थित क्लिनिंग होतं. त्यामुळे सकाळी जेवण बनवायला मला फ्रेश आणि चांगलं वाटतं. तर इथे मी सगळं पटापट क्लिनिंग करून घेतलं. आणि तुम्ही बघताय की मी मल्टीटास्किंग करते. एकाच वेळी मी वरणही फोडणीला घालते आणि वाटण करून झालं असल्यामुळे भाजी पण घालते, कारण टाइम सेव्हिंग करायचा असतो आपल्याला. खूप सारी कामं असतात, त्यामुळे आपल्याला मल्टीटास्किंग आलं पाहिजे असं मला तरी वाटतं. आणि तुमच्यापैकी किती जणांना सतत हात धुवायची सवय आहे? तुम्ही सगळेजण बघून तुम्हालाही कळलं असेल की मी प्रत्येक काम केल्यानंतर एकदा हात धुते. तर ती सवय हळूहळू मी कमी करण्याचा प्रयत्न करते, पण बघू कधी होईल. पण मला जेवण बनवताना सतत हात धुवायची सवय आहे. खूप वेळा तर मी तो सीन कट पण केलाय. इथे आता डाळ, भात आणि भाजीची तयारी चालू आहे माझी. एका साईडला वांग्याची भाजी टाकणार आहे, ज्याचं सगळं कटिंग आणि प्रिपरेशन रेडी आहे. जर सगळं कटिंग करून रेडी असेल तर मग एका वेळी तुम्ही 2 भाज्या टाकू शकता फोडणीला. फक्त एवढंच आहे की एका वेळी दोन्ही गॅस फास्ट नाही करायचे, दोन्ही गॅस मंद आचेवरच ठेवायचे. दोन्ही भांडी गरम करून घ्यायची, त्याच्यामध्ये तेल घालून तेलही गरम करून घ्यायचं आणि मग तडका एका वेळीच दोन्हीकडे घालायचा. फक्त थोडंसं लक्ष ठेवावं लागतं
की आपण कुठल्या भाजीमध्ये काय घातलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना आपल्याला प्रॅक्टिसने, अनुभवातूनच जमतात. आधी मलाही हे सगळं नव्हतं जमत. आता सतत मी ही कामं वर्षानुवर्ष करतेय, त्यामुळे मला यांची सवय झाली आहे. त्यामुळे मी एका वेळी दोन्हीकडे 2 भाज्या फोडणीला घालू शकते. कितीतरी वेळा माझ्या एका वेळी तिन्ही गॅस चालू असतात. तिन्ही गॅसवर मी काही ना काहीतरी करत असते. त्यामुळे काय होतं ना, मला माझा जो काही जेवणाचा आहे कार्यक्रम किंवा जेवणाची जी काही वेळ आहे ती माझी 1 तासाच्या आत माझा संपूर्ण स्वयंपाक रेडी होतो. कारण 3 गॅस चालू असतात आणि एका वेळी 3 गोष्टी रेडी होत असतात. म्हणून तुम्हाला सगळ्यांना पण जमतं का असं सगळं करायला? आणि जमतच असेल, मी पण काय विचारते, कारण प्रत्येक स्त्रीला आपल्या किचनमध्ये मल्टीटास्किंग करायची 100% सवय असतेच. एका साईडला डाळीची फोडणी माझी करून झालेली आहे, डाळ रेडी आहे, आणि एका साईडला वांग्याचं वाटण भाजते मी. आता त्याच्यामध्ये वांगी घातली आणि मग झालं, त्याच्यामध्ये पाणी घातलं की ती पण भाजी रेडी झाली. तोपर्यंत माझी कणिकही छान रेस्ट होऊन छान रेडी झालेली आहे. आता फक्त मला चपात्या करून घ्यायच्यात. आणि हो, एक महत्त्वाचं डिश बनवायची ती म्हणजे खीर, कारण आज आमचे उपवास सुटणार होते, त्या दिवशीचा हा ब्लॉग आहे. पण ऑफिसला सुट्टी नव्हती, त्यामुळे मला संपूर्ण जेवण बनवून ऑफिसला पण जायचं होतं. श्रीखंड आणलं होतं तसं, पण घरात पण काहीतरी गोड बनवलं पाहिजे, म्हणून मग मी थोडी खीर पण बनवून घेतली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना पण असं जेवण बनवताच भांडी पण धुवायची सवय आहे का? मलाही आहे. की खूप साऱ्या जणांना जेवण बनवताना मध्येच क्लिनिंग केलेलं आवडत नाही. पण मी सगळी भांडी नाही धुत, पण जी मला धुता येतील ती मी जेवण बनवताच वॉश करून ठेवत असते. प्रत्येकाच्या सवयी असतात, चांगली की वाईट माहीत नाही, पण मला अशी सवय आहे. वरण झालं होतं, भाजी पण ऑलमोस्ट झाली होती. आता त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि भरणी धुवायला ठेवली लगेचच, कारण कूट संपलं होतं. आणि एका साईडला दूध ठेवलंय मी. आता खिरीची तयारी करायची आहे. तर चपात्या करण्याआधीच मी काय करणार होते की शेवयांची खीर करायची होती. त्यामध्ये मी किंचितसा रवा पण घालते, म्हणजे टेक्स्चर चांगलं येतं म्हणून. तर मग मी शेवया आणि रवा भाजून ठेवणार होती. जसं दूध तापेल तसं त्याच्यामध्ये ते ॲड करणार होती. असं सगळं आधीच डोक्यामध्ये प्रिपेअर असलं ना की मग आपल्याला करायला वेळ लागत नाही. असं म्हणतात ना की कुठलं पण काम आधी आपण डोक्यामध्ये किंवा मेंटली करत असतो आणि नंतर ते फिजिकली करत असतो. तर हे असं नियोजन आपल्या डोक्यात क्लिअर असेल तर आपण वेळेवर सगळी कामं करू शकतो. जसं माझ्या बऱ्याच मैत्रिणींना असं वाटतं की कसं काय तू घर पण, ऑफिस पण आणि यूट्यूब पण करतेस. तर हो, सगळी कामं आपल्याला त्याच वेळी जमतात जेव्हा आपल्याकडे प्रॉपर नियोजन असतं. बऱ्याच वेळेला माझी धावपळ होते, बऱ्याच वेळेला माझे व्लॉग पण कंटिन्यू येत नाहीत जेव्हा मला ऑफिसमध्ये वर्कलोड वगैरे असतो. पण त्याला पर्याय नाही आहे. आपण एका वेळी बॅलन्स करताना थोडंफार वरती खाली होऊ शकतं, कारण जेव्हा ऑफिसमध्ये मला वर्कलोड असतो तेव्हा मला एडिटिंगला अजिबात वेळ मिळत नाही. त्यामुळे कितीही व्लॉग शूट करून ठेवलेले असले तरी एडिटिंग न झाल्यामुळे ते व्लॉग लेट अपलोड होतात. जसं हा व्लॉग आहे दसऱ्याच्या आदल्या दिवशीचा, ज्या दिवशी नवरात्रीचे उपवास सुटणार होते आमचे तेव्हाचा. शूट कधीच केला होता, पण सध्या दिवाळीमुळे मार्केट चांगलं असल्यामुळे आणि मी शेअर मार्केटमध्ये जॉब करत असल्यामुळे सध्या कामाचं खूप जास्त प्रेशर आहे. त्यामुळे मला जसा वेळ मिळेल तसं एडिट करून मी व्लॉग्स अपलोड करते. पण याचा अर्थ असा नाही आहे की मी ते करणार नाही. मी करणार, कारण मला ते करायला आवडतं. एखादी गोष्ट जर तुम्हाला करायला आवडत असेल तर तुम्ही त्याच्यासाठी वेळ नक्कीच काढाल. आणि मलाही खूप वर्षानंतर हे रिअलाईज झालंय की हे काम मला आवडतंय. एवढी वर्ष मी घर आणि ऑफिस अगदी परफेक्टली सांभाळलंय. सगळं घरातलं आणि ऑफिसमधलं म्हणजे सगळीकडच्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्यात. पण मला सतत असं वाटत होतं की मला काहीतरी दुसरं करायचंय आणि हे कळत नव्हतं की मला काय करायचंय. आणि खरं सांगू का, मला ही आयडिया आमच्या HR-नेच दिली होती. बऱ्याच वेळेला आमच्या अप्रेझल मीटिंग्समध्ये असं HR बरोबर डिस्कशन होत असतं. तेव्हा एकदा 2 वर्षापूर्वी आमच्या HR बरोबर मी बोलत असताना मी तिच्याशी पण हे शेअर केलं होतं की सगळं काही परफेक्टली चालू आहे, पण सतत मला असं वाटतं की मला काहीतरी माझं करायचंय ज्याच्यामधून मला आनंद मिळेल. पैसा मिळेल की नाही हे सेकंडरी पार्ट आहे. पैसा तर प्रत्येकालाच कमवायचा असतो, त्याच्यात काहीच दुमत नाही आहे कोणाचंच. पैसे मलाही कमवायचेच आहेत, पण याच्यापेक्षा महत्त्वाचं की असं काहीतरी करायचं होतं की ज्याने मला छान वाटेल, आनंद वाटेल, जे करण्याची मला हौस असेल, आणि जे असं काम काहीतरी जे करायला मला कंटाळा पण येणार नाही. पण ते करताना मला जॉबही सोडायचा नव्हता, कारण माझं जॉब ही माझी प्रायोरिटी आहे. जसं प्रत्येकाच्या प्रायोरिटीज असतात लाईफमध्ये.
माझं घर, माझी मुलगी ही जशी माझी प्रायोरिटी लिस्ट आहे तसंच माझा जॉबही माझी प्रायोरिटी आहे. कारण त्या जॉबमुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलेली आहे. जे काही मी आता कमवते ते सगळं त्या जॉबमुळे आहे. त्यामुळे मला जॉब न सोडता असं काम करायचं होतं. आणि बऱ्याच जणांनी मला असा सल्लाही दिला की जर तुला यूट्यूबमध्ये करिअर करायचं तर तू जॉब सोड आणि फुल टाईम यूट्यूब कर. पण मला ते अजून तरी नाही पटत आहे आणि मला माहीत नाही ते पटेल की नाही. कारण मी जॉब सोडण्याचा विचार नाही करू शकत. याच्यासाठी नाही की तो माझा इन्कम सोर्स आहे. हो, तो इन्कम सोर्स असला तरीही ते काम मी एवढी वर्ष करते आणि ते काम मला आता करायचं आहे. मी जॉब केल्याशिवाय नाही, असं घरात बसू नाही शकत. हे सगळं माझे विचार आहेत. प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असू शकतात. मी फ्लोमध्ये सगळं तुम्हाला सांगत गेले. आणि त्याच्यानंतर मग मी चपात्या करायला घेतल्या. खीर पण रेडी झाली होती. असा आपला सगळा स्वयंपाक रेडी होता. आता स्वयंपाक झाले की मी पटापट क्लिनिंग करणार. जी काही थोडीफार भांडी असतात ती क्लीन करून टाकणार आणि मग माझं आवरून ऑफिसला निघणार. हे असं माझं रुटीन असतं. आणि जे काही झाडूचं वगैरे काम असतं ते सगळं सकाळीच मी करून जाते. संध्याकाळी आल्यानंतर लादी पुसायची असते आणि वॉशिंग मशीन लावायची असते. हे सगळं संध्याकाळची कामं असतात. त्यामुळे मला सकाळचा एवढा लोड येत नाही. इथे माझी सगळी कामं झालीत. आता मी टिफिन भरायला घेणार आहे आणि सगळं प्रिपरेशन झाल्यानंतर मग मी माझं आवरायला घेते. म्हणजे मग माझं आवरून मी लगेचच निघते आणि फ्रेश वाटतं म्हणून. तर तुम्हाला काय वाटतं, सकाळची सगळी कामं आवरण्यासाठी 3 गोष्टींमध्ये ज्या महत्त्वाच्या असतात त्या कोणत्या असतील? माझ्या मते एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिलॅक्स माइंड. आपलं डोकं जर का रिलॅक्स असेल तर आपण सगळी कामं छान वेळेवर आणि मस्त करू शकतो. दुसरी गोष्ट आपली एनर्जी. जर आपण व्यवस्थित डाएट घेत असू, आपली एनर्जी चांगली असेल तर आपल्याला कुठल्या कामाचा कंटाळा तेवढ्या लवकर येत नाही. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्पीड. जर तुमच्या कामामध्ये तुम्हाला स्पीड असेल तर मग तुम्ही परफेक्टली आणि पटापट सगळी कामं करू शकता. त्यानंतर सगळं आवरून मी निघाले ऑफिसला. गेट रेडी विथचा व्हिडिओ मी खूप वेळा केलेला आहे, त्यामुळे आज ते तुमच्याबरोबर शेअर नाही केलं. इथं माझी रोजची ट्रेन आली जी पकडून मी ऑफिसला निघाले. असं माझं मॉर्निंग रुटीन असतं. खूप धावतं पळतं असलं तरी त्याची मला सवय आहे आणि हे असंच लाईफ मला आवडतं. ही रिक्षावाली मुलगी आहे आमच्या इथली. हिचं नाव नाही मी तुमच्याबरोबर शेअर करणार, पण मला हिच्याबद्दल खूप प्राऊड वाटतं. जेव्हा पण मी हिला बघते तेव्हा मला खरंच असं वाटतं हिच्याबद्दल तुमच्याबरोबर पण बोलावं. आणि अशी झाली होती आजची माझी जेवणाची रेसिपीची थाळी. चला तर मग आज या व्हिडिओ बघून तरी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण सगळे भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.